हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माझा क्लास. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामर पाहणार आहोत. इंग्लिश ग्रामरमध्ये टेन्स हा टॉपिक पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, टेन्स म्हणजे काय, आपण त्याला मराठीमध्ये काळ असं म्हणतो. तर इंग्रजीमध्ये मित्रांनो 3 काळ आहेत. एक प्रेझेंट टेन्स, दुसरा पास्ट टेन्स आणि तिसरा फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, त्यानंतर पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. यामधील सुरुवातीला प्रेझेंट टेन्स पाहू. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळाचे अजून 4 उपप्रकार पडतात. हे 4 उपप्रकार कोणते ते पाहू. तर पहा मित्रांनो, या प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार आहेत. त्यातला पहिला जो आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स. आता या सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, याचा फॉर्म्युला जो असतो तो यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असा आहे. यामध्ये यस म्हणजे काय, तर यस म्हणजे सब्जेक्ट, हा कर्ता आपण म्हणतो. वाक्याचा जो कर्ता असतो त्यालाच आपण सब्जेक्ट म्हणतो. वर्ब जे असतं V1 आहे आपलं मेन वर्ब, यालाच आपण क्रियापद असं म्हणतो. जी आपण क्रिया करतो वाक्यामध्ये ते असतं आपलं क्रियापद, त्याला आपण मेन वर्ब म्हणतो V1. त्यानंतर ओ म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, ज्याच्यावर क्रिया होती ते असतं आपलं कर्म. तर या पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. काय, यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर पहा, ॲज अ एक्झाम्पल आपल्याला देता येईल, राहुल प्लेज क्रिकेट. या वाक्यामध्ये राहुल हा कर्ता आहे, वाक्याचा सब्जेक्ट आहे. त्यानंतर V1 हे प्लेज काय झालं, V1, आणि त्यानंतर क्रिकेट हे ऑब्जेक्ट झालं. या पद्धतीने आपण याला म्हणू शकतो यस प्लस हे झालं V1 प्लस हे ऑब्जेक्ट. या पद्धतीने फॉर्म्युल्याच्या आपल्या स्ट्रक्चरमध्ये बसतं. पहा मित्रांनो, प्रेझेंट टेन्समध्ये आपण त्याचा दुसरा टाईप पाहूत, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. याचा फॉर्म्युला आहे यस प्लस एम इज आर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. यस म्हणजे काय, सब्जेक्ट, त्यानंतर एम इज आर वापरायचं, त्यापैकीतलं एक हेल्पिंग वर्ब, प्लस वर्बला ING जे मेन वर्बला असतं आपलं मेन वर्ब, त्याला ING प्रत्यय लावायचा आणि शेवटी ऑब्जेक्ट लिहायचा आहे. तर याचं एक्झाम्पल सांगता येईल, राम इज इटिंग अ मँगो. आपण राम हा काय झाला, सब्जेक्ट झाला. त्यानंतर एम इज आर पैकी इथं इज वापरलं, त्यानंतर इट हे आपलं वर्ब आहे आणि त्याला ING हा प्रत्यय लावला, आणि अ मँगो हे काय झालं आपलं ऑब्जेक्ट. तर या पद्धतीनं आपण ह्याचं स्ट्रक्चर पाहिलं, फॉर्म्युला पाहिला आणि त्याचं एक्झाम्पल. तर हा होता आपला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. यानंतर नेक्स्ट पाहूत. पहा मित्रांनो, प्रेझेंट टेन्सचा तिसरा उपप्रकार आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. तर याचा फॉर्म्युला आहे यस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, हा याचा फॉर्म्युला आहे. तर आपण ह्याचा सेंटेन्स पाहूत, राम हॅज इटन अ मँगो. इथे काय, राम हा काय झाला, सब्जेक्ट झाला. त्यानंतर हॅव हॅज पैकी आपण हॅज घेतलंय. त्यानंतर इटन हा इटचा काय झाला, V3 म्हणजे वर्बचा तिसरा फॉर्म आहे, आणि अ मँगो हे ऑब्जेक्ट झालं. या पद्धतीने आपण हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ पाहिलेला आहे. आता पाहूयात प्रेझेंट टेन्सचा म्हणजेच वर्तमान काळाचा चौथा जो उपप्रकार आहे तो कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे यस प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस VING प्लस ओ. काय करायचे, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर हॅव हॅज पैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचे, त्यानंतर बीन हा शब्द घ्यायचा आहे, त्यानंतर VING घेऊन आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. तर ह्याचं सेंटेन्स पाहूत आता, राम हॅज बीन इटिंग अ मँगो. काय केलं सेंटेन्समध्ये, एक सब्जेक्ट म्हणजे कर्ता घेतलेला आहे राम, त्यानंतर हॅव हॅज पैकी एक हेल्पिंग वर्ब घेतला आपण हॅज, त्यानंतर बीन हा शब्द घेतला, त्यानंतर वर्बला ING लावलेलं आहे, त्यामुळे इटचं इटिंग झालं, आणि अ मँगो हा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. तर या पद्धतीने हा आपला कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स होता, चालू पूर्ण वर्तमान काळ होता. तर अशा पद्धतीने आपण 4ही उपप्रकार पाहिलेले आहेत प्रेझेंट टेन्सचे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढच्या पार्टमध्ये आपण पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे पाहू.